एखादा देश विकत घेता येईल का? नाही. पण डोनाल्ड ट्रम्पने ग्रीनलँडबद्दल विचार केला आहे. हे माहिती आहे का? कारण बर्फ नाही, खरी गोष्ट वेगळी आहे. हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण इथे जिओपॉलिटिक्स, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट सगळं एकत्र येतं. ग्रीनलँडच्या बर्फाखाली एक गोष्ट लपलेली आहे, रेअर अर्थ मिनरल्स. युरोपियन कमिशनच्या एका सर्व्हेनुसार 34 पैकी 25 क्रिटिकल रॉ मिनरल्स ग्रीनलँडमध्ये सापडले आहेत. आजच्या जगात रेअर एलिमेंट्सवर चायनाची जवळजवळ मोनोपोली आहे. मायनिंग आणि प्रोसेसिंग दोन्हीमध्ये हेच एलिमेंट्स वापरले जातात. मोबाईल फोन्स, ईव्ही बॅटरीज, विंड टर्बाईन्स आणि डिफेन्स सिस्टीम्स मध्ये मिसाईल्स, रडार, सॅटेलाइट्स सगळीकडे. या एलिमेंट शिवाय यूएसचा टेक सेक्टर आणि मिलिटरी सप्लाय चेन पॅरलाइज होऊ शकतं. म्हणजे ग्रीनलँड बद्दलची चर्चा रिअल इस्टेट नाही, ती नॅशनल सिक्युरिटी आहे. मॅक्रो पिक्चर बघितलं तर हा रिसोर्स वॉर आहे. यूएसला चायनाची मोनोपोली तोडायची आहे आणि म्हणून ग्रीनलँड स्ट्रॅटेजिक ठरतं. इंडिया मागे नाही. आपल्या सरकारने काबिल खनिज बिदेश इंडिया लिमिटेड तयार केली आहे, जी ओव्हरसीज क्रिटिकल मिनरल सिक्युअर करण्यासाठी काम करते. इन्व्हेस्टर किंवा बिझनेस ओनर म्हणून इथून काय धडा घ्याल आपण? फ्युचरमध्ये पॉवर तेलाकडे नाही, मिनरल्सकडे आहे. म्हणूनच लक्ष ठेवा, कंपनीज ज्या ग्राफाइट, लिथियममध्ये डायव्हर्सिफिकेशन करत आहेत, जसे की कोल इंडिया किंवा जीएमडीसी, जे रेअर अर्थ व्हॅल्यू चेन बनवत आहे. ग्रीनलँड ही सुरुवात आहे. जिथे रिसोर्सेस असतील तिथे पॉवर असेल. मॅक्रो ट्रेंड समजले तर मायक्रो डिसिजन्स चुकत नाही. जिओ पॉलिटिक्स इग्नोर केली तर पोर्टफोलिओ फ्युचर रेडी राहत नाही. जर तुम्हाला क्रिटिकल रॉ मिनरल्स, इंडियाचे मूव्स आणि इन्व्हेस्टमेंट इम्प्लिकेशन समजून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये मिनरल असा शब्द लिहा. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.